पुढची रेसिपी बनवायला मातोश्री इथे आलेले आहेत. काय बनवायचं आपण पहिल्यांदा? मी नारळाची कचोरी. नारळाची कचोरी. ओके, मला साहित्य सांगता काय काय? हो, तांदळाचं पीठ आणि त्यात थोडंसं कॉर्नफ्लॉवर मिसळलंय, नारळाचा चव, उकडलेला बटाटा, कोथिंबीर, बेदाणे, लिंबू, मिरची आणि मीठ. ओके, साहित्य खूप नाही, थोडक्यात आहे. थोडक्यात आपण साहित्य पहिलं पुढे जाण्यापूर्वी मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. आता तू साधारणपणे 3री पासून गातेस बरोबर? हो. आता 10वीत आलीस, म्हणजे 7 वर्ष तू गाण्याच्या क्षेत्रात आहेस. या 7 वर्षाच्या म्हणजे सारेगमपच्या आधी तुला कधी पार्श्वगायनाची संधी मिळाली का? सारेगमपच्या आधी मी एका कुहू नावाच्या मल्टीमीडिया कादंबरीत गायले होते. कविता महाजन त्यांची कादंबरी. बरं. त्याच्यात आरतीताईंचंच संगीत होतं आणि चैतन्य कुंटे यांनी पण संगीत दिलेलं. बरं. आणि सारेगमपच्या नंतर मग मी सिनेमात गायले. तो म्हणजे डॅम्बिस. याला आनंद मोडक त्यांचं संगीत होतं. त्यांनी मला पहिली पार्श्वगायनाची संधी दिली. बरं, तुला आता कुठलं गाणं म्हणावं वाटेल? आपल्या रसिक प्रेक्षकांसमोर कुठल्या फिल्ममधलं कुठलं गाणं म्हणावं वाटेल? मी आता रमा माधव या सिनेमातलं गाणं म्हणते. मी आणि आर्या आंबेकर आम्ही दोघी मिळून गायलोय. हमा मारे पोरा हमाम. हमा मारे पोरा हमामा, हमा मारे पोरा हमामा, घुमरी वाजे घुमामा, घुमरी वाजे घुमामा, घुमरी वाजे घुमामा, घुमरी वाजे घुमामा, हमा मारे पोरा हमामा, हमा मारे पोरा हमामा. क्या बात आहे, मस्त गंमत, खूप छान गाणं. बरं, आता आपण खाण्याकडे येऊया, कारण भूक लागायला लागलेली आहे हळूहळू. आपण साहित्य बघितले, तिचं गाणं ऐकलेलं आहे, इथे तेल तापत ठेवलेलं आहे आणि नेहमीप्रमाणे तेल तापलेलं नाही आहे. आणि आता आपल्याला प्रत्यक्ष कामाला सुरुवात करायची. तर काय करायचं आहे? तंबोरा लागलेला आहे, आता सूर लावायचा आहे. आता आपण आधी हे सारण तयार करूया. बरं. नारळ बाऊल लागेल? हो हो, नारळ ओला. लेफ्टी आहात का तुम्ही? हो. कोथिंबीर, कोथिंबीर, मीठ, थोडेसे बेदाणे, लिंबू, मिरची घालू. हो. वा. ओके, आता हे काय झालं आपलं? हे सारण तयार झालं. आता काय करायचं आपल्याला? आपण भिजवून घेऊया. घालूया? हो. किंचित मीठ पण घाला. हे कॉर्नफ्लोअर आणि तांदळाचं पीठ आहे ना? ओके. काय प्रमाण आहे का त्याचं? 50-50 आहे का कसं आहे? हा, म्हणजे तांदळाचं पीठ थोडं जास्त घ्यायचं. बरं. कॉर्नफ्लोअर पीठ 60-40. हा हा. घालू पाणी? हो. भस्कन पाणी नका घालू, हा, नाही तर प्यावं लागेल ते. त्याचं बॅटर जरा पातळसरच तयार करायचं. ओके, आपलं बॅटर तयार झालेलं आहे. आता काय करायचं आहे? आता ही बटाट्याचे गोळे करून घ्यायचे. अच्छा, त्याच्यामध्ये हे त्याच्यामध्ये हे सारण भरायचं आणि मग हे त्याला आणि हे त्याच्यात बाहेरून डीप लावायचं. करून डीप करायचं पूर्ण. हे लागताना छान लागणार आहे. त्यात खोबरं पण हो, आहे, हो. मनुका पण आहे आणि मिरची पण आहे. जर असं पक्क, कारण ते बाहेर निघायला नको सारण. तर हे छान डीप करून घेऊया. त्यातच टाका डायरेक्ट. सोडायचं. सही. आपल्याला हे कशाबरोबर खाता येईल? ही चटणी किंवा हा नुसतं तर छानच लागतं. लिहून घ्या साहित्य आणि कृती. नारळाची कचोरी बनवण्याकरता लागणारं साहित्य: तांदूळाचं पीठ आणि कॉर्नफ्लॉवर,
खवलेलं ओलं खोबरं, कुस्करलेला बटाटा, कोथिंबीर, मनुका, लिंबू, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये खवलेलं ओलं खोबरं घेऊन त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ, मनुका, लिंबाचा रस आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून सर्व मिश्रण नीट मिसळून सारण तयार करून घ्यावं. दुसऱ्या बाउलमध्ये तांदूळाचं पीठ आणि कॉर्नफ्लॉर, चवीनुसार मीठ आणि पाणी घालून सरसरीत मळून घ्यावं. कुस्करलेल्या बटाट्याची गोल पारी करून त्यामध्ये खोबऱ्याचं सारण मध्यभागी भरून पारीच्या सर्व बाजू नीट बंद करून घ्याव्यात. तांदूळाच्या पिठाच्या मिश्रणात नारळाची कचोरी घोळवून तळून घ्यावी आणि सर्व्ह करावी.